उन्हाळा सुरू झाला की रोजच्या आहारामध्ये ताक हे हवंच आणि ताकाची तुलना ही आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे. कारण ताक हा प्रथिनाचा उत्तम स्रोत आहे. तसेच अन्नपचनास मदत होते, तसेच ॲसिडिटी कमी होते, डिहायड्रेशन कमी होते. त्यामुळे आज आपण ताकाचे 3 प्रकार पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया. इथे मी एक काकडी घेतली आहे. काकडी अगोदर खाऊन पाहायची आहे. कडवट नसेल तरच आपल्याला इथे ती वापरात घ्यायची आहे. इथे मी काकडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत. आता आपण इथे काही पुदिन्याची पाने घेतली आहेत आणि एक अर्धी मिरची घेतली आहे आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे. मिरची आणि आल्याचं प्रमाण आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे, नाहीतर आपलं जे ताक आहे ते जळजळीत होऊ शकतं. यामध्ये घालूया दही. तुम्ही पाहू शकता इथे आपलं एकदम घट्टसर असं दही लागलेलं आहे. अगदी ते चाकूनेही कापाल तरी ते कापेल असं आपलं ते दही लागलेलं आहे. इथे मी साधारण 1 वाटी दही इथे घेतलेलं आहे. आता याची चव आणखीनच वाढण्याकरता पाव चमचा घालूया भाजलेल्या जिऱ्याची पूड. चवीनुसार मीठ. इथे तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता आणि हे आता छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. गरज जर वाटली तर इथे थोडंसं पाणी घालायचं, पण काकडी आहे त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही. यामध्ये आपण काकडी, पुदिना, भाजलेल्या जिऱ्याची पूड घातल्यामुळे हे ताक अतिशय पाचक तयार झालं आहे. आता पाहूया दुसरा प्रकार. इथे मी एक बीट घेतला आहे. बीटचं साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. बरेच जण बीट म्हणलं की नाकं मुरडतात, पण हे बीटाचं ताक अतिशय अप्रतिम तयार होतं. यामध्ये घालूया थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि 1 हिरवी मिरची. बीटाचा गोडवा असल्यामुळे इथे मी 1 हिरवी मिरची वापरली आहे आणि कढीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी चांगला असतो. इथे मी 1 वाटी दही घातला आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ. आता हे गरज जर वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपलं बीटाचं अप्रतिम चवीचं ताक तयार झालेलं आहे. आता पाहूया ताकाचा तिसरा प्रकार. त्यासाठी इथे मी अगदी मुठभर अशी देठासहित कोथिंबीर घेतली आहे. देठामध्ये खूप छान चव असते, तसेच कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये उत्तमच, कारण ती थंड असते. अर्धी मिरची घेतली आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. मिरची आणि आल्याचा वापर अगदी थोडासा करायचा आहे, नाहीतर ताक हे जळजळीत होऊ शकतं. साधारण 1 वाटी दही, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. इथे तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता. आता हे गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. प्रत्येक वेळी हे फिरवताना मिक्सरमध्ये अगोदर फिरवून घ्यायचं आणि नंतरच थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फिरवायचं आहे. इथे आपलं कोथिंबीरचं छान असं ताक तयार करून झालेलं आहे. इथे आपले ताकाचे 3ही प्रकार करून झालेले आहेत. तुम्हाला अजूनही ताकाचे प्रकार पाहायला आवडतील का, हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर तसेच नातेवाईकाबरोबर शेअर करा. तसेच अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी योगिता दानवे रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.